अमोल नावाचा तरुण नागपूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील. वडील लहानपणीच गेले होते. आई शिवणकाम करून घर चालवत होती. अमोलवर घराची संपूर्ण जबाबदारी होती. अभ्यासात हुशार असूनही नोकरी काही मिळत नव्हती. स्पर्धा परीक्षा, रेल्वे, बँक, स्टाफ सिलेक्शन, राज्यसेवा, प्रत्येक वेळेस थोडक्यात अपयश. लोक म्हणू लागले, तुझ्या नशिबात नोकरी नाही, काहीतरी छोटं काम पकड. पण अमोलच्या मनात एकच विश्वास होता, श्री स्वामी समर्थ. घरात अक्कलकोटच्या स्वामींचा जुना फोटो होता. रोज पहाटे उठून अमोल त्या फोटोसमोर बसायचा. अनेक वेळा डोळ्यात पाणी यायचं. एक दिवस आई म्हणाली, बाळा, आता कर्ज वाढतंय, काहीतरी ठरव. त्या रात्री अमोल पूर्णपणे मोडून पडला. त्याने स्वामींसमोर हात जोडले. स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. मी प्रयत्न सोडले नाहीत, पण शक्ती संपत चालली आहे. त्याच क्षणी त्याच्या मनात एक विचार आला. 41 दिवस अखंड पारायण आणि नामजप. 41 दिवस पहाटे उठून अंघोळ, स्वामी मंत्राचा जप, उपवास किंवा साधं अन्न घ्यायचं. कुठलीही तक्रार नाही. शेवटच्या दिवशी तो मंदिरात बसला होता. पुजाऱ्याने सहज त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, स्वामी उशीर करतात पण विसरत नाहीत. त्या वाक्याने अमोल घहिवरला. आठवडाभरात एका जुन्या अर्जावरून फोन आला. ना मुलाखत, ना ओळख, सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र. आई रडली. अमोल थरथरत स्वामींच्या फोटोसमोर बसला. तो आजही म्हणतो, स्वामींनी मला फक्त नोकरी नाही दिली, माझा आत्मविश्वास परत दिला. श्री स्वामी समर्थ.